नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दल सध्या खूप जणांना एक मोठा प्रश्न पडलाय. तो म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून का नाही आला आणि केवायसी करायची प्रक्रिया पण थांबली आहे. असं का झालं आणि आता पुढे काय करायचं? चला तर मग हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेऊया. तर मग खरा प्रश्न हा आहे की नोव्हेंबरचा हप्ता खरंच थांबलाय का आणि केवायसी पोर्टलचं काय झालंय, ते बंद झालंय का? हेच प्रश्न सध्या सगळ्यांना सतावत आहेत. चला ह्याच प्रश्नांच्या खोलात जाऊन उत्तरे शोधूया. तर मग सगळ्यात आधी आपण सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे ते समजून घेऊया. केवायसी खरंच बंद झालंय का आणि पेमेंट थांबले का? पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून केवायसी करायचा ऑप्शन आता काढून टाकण्यात आला आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की केवायसी पूर्ण करण्याची जी शेवटची तारीख होती, म्हणजे 31 डिसेंबर 2023, ती आता संपलेली आहे. त्यामुळे नवीन अर्ज किंवा चुका दुरुस्त करण्याची संधी सध्या तरी नाहीये. पण मग एक प्रश्न येतोच की इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज चुकीचे का भरले गेले? यामागे काय कारण होतं? खरं तर हेच खूप इंटरेस्टिंग आहे. ह्या सगळ्या गोंधळाचं मूळ आहे ते म्हणजे केवायसीच्या प्रश्नांमध्येच एक मोठा बदल झाला. म्हणजे बघा, लाभार्थ्यांना वेगवेगळ्या वेळी 2 वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. सुरुवातीला म्हणजे 10 डिसेंबरच्या आधी जे प्रश्न होते ते थोडेसे वेगळे होते. जसं की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नाही ना? किंवा घरातून फक्त 1 किंवा 2च महिला अर्ज करत आहेत ना? आणि या दोन्ही प्रश्नांचं बरोबर उत्तर होतं होय. पण मग 10 डिसेंबरनंतर सगळंच बदललं. प्रश्न सरळ विचारले जाऊ लागले. तुमच्या कुटुंबात कुणी सरकारी नोकरीत आहे का? किंवा कुणाला पेन्शन मिळते का? आणि आता याचं बरोबर उत्तर होतं नाही. आणि ह्याच बदलामुळे सगळा घोळ झाला. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे हा असा बदल होता की जे आधी बरोबर होते ते आता चुकीचे ठरले आणि ज्यांनी आपल्या चुका दुरुस्त करायचा प्रयत्न केला त्यांच्याकडून कदाचित नकळतपणे पुन्हा तीच चूक झाली. एक प्रकारचा सापळाच होता हा. हे सगळं ऐकल्यावर मनात एकच प्रश्न येतो की आता या चुकीच्या अर्जांचं काय होणार? म्हणजे अर्ज चुकीचा भरला गेला तर तो सरळ रद्द होणार का? पैसे बुडाले का? तर अजिबात नाही. आणि ही सगळ्यात दिलासादायक बातमी आहे. अर्ज लगेचच्या लगेच रद्द होणार नाही. अर्ज रद्द करण्याऐवजी तो एका पडताळणी प्रक्रियेतून जाईल. याला स्क्रुटनी असंही म्हणतात. यात काय होतं की अधिकारी फक्त तुमची केवायसी उत्तरं बघून अर्ज बाजूला नाही काढणार, तर ते अर्जाची पूर्ण तपासणी करून अर्जदार योजनेसाठी पात्र आहे की नाही हे ठरवतील. म्हणजे बघा, प्रक्रिया कशी असेल? आधी तर चुकीचे अर्ज तपासणीसाठी बाजूला काढले जातील. मग अधिकारी हे बघतील की अर्जदार योजनेच्या सगळ्या अटी शर्ती पूर्ण करतोय की नाही, आणि जर ते पात्र असतील तर त्यांचं थांबलेलं पेमेंट परत सुरू केलं जाईल. म्हणजे एक सिस्टीम आहे याच्यासाठी. ठीक आहे, हे सगळं तर प्रशासकीय पातळीवर होईल. पण मग लाभार्थ्यांनी आता काय करायचं? त्यांच्यासाठी पुढे काय? तर सगळ्यात महत्त्वाचा सल्ला आहे, शांत रहा, घाबरू नका. पडताळणी सुरू असल्यामुळे पेमेंटला काही महिने उशीर होऊ शकतो, याची मानसिक तयारी ठेवा. असंही होऊ शकतं की नंतर अंगणवाडी ताई तुमच्याकडून एका घोषणापत्रावर सही मागतील. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सरकार एवढ्या मोठ्या संख्येने पात्र लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि आता येऊया त्या शेवटच्या पण महत्त्वाच्या प्रश्नाकडे. केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार का? याबद्दल बऱ्याच चर्चा सुरू आहेत. इथेच आपल्याला अफवा आणि वास्तव यातला फरक समजून घ्यायचा आहे. अफवा काय होती की मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. पण खरं काय आहे? सरकारकडून अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ना कुठला GR आला, ना परिपत्रक. आणि याच अफवांवर विश्वास ठेवल्यामुळे अनेकांनी 31 डिसेंबरची शेवटची तारीखही गमावली. आता हे खरं आहे की खूप लोकांचे अर्ज चुकले आहेत. त्यामुळे सरकार मुदतवाढ देण्याचा विचार करू शकतं. पण ही फक्त एक शक्यता आहे. सध्या तरी यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. ह्या सगळ्या प्रकारानंतर एक मोठा प्रश्न नक्कीच उभा राहतो. सरकारी योजना जेव्हा लोकांच्या भल्यासाठी येतात, तेव्हा त्यांची माहिती, त्यांचे नियम इतके सोपे आणि स्पष्ट का असू नयेत, जेणेकरून असा गोंधळ उडणार नाही आणि लोकांना मनस्ताप होणार नाही? यावर विचार व्हायलाच हवा, नाही का?